नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना येथे नव्याने मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन करण्यात आले। यावेळी झालेल्या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षातील पुढारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। जालना येथे 100 प्रवेश क्षमता असलेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे। या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य पद्धतीने केले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर आंबेकर, भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह विविध पक्षाचे पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 10 वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं, तर नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आणि शिर्डी येथील विमानतळाचा शिलान्यास करण्यात आला। यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका देखील केली आहे। गेल्या अनेक दिवसाची जालनेकरांना प्रतीक्षा होती की जालन्यासारख्या एका औद्योगिक नगरीमध्ये मेडिकल कॉलेज असावं। अनेक वेळेस प्रयत्न केले, परंतु राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे हे येऊ शकलं नाही। परंतु आता राज्याने शिफारस करून केंद्राच्या मदतीनं केवळ जालनाच नाही तर या महाराष्ट्रामध्ये 10 मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं आहे। आणि प्रामुख्यानं 2 कॉलेज हे मराठवाड्याला भेटलेले आहे। याचबरोबर शिर्डी आणि नागपूर या विमानतळाचा विस्तारसुद्धा, त्याचं उद्घाटनसुद्धा आज मोदीजींनी केले आहे। मला असं वाटतं की मेडिकल कॉलेजच नाही, विमानतळच नाही, तर या राज्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। मग तो कोस्टल रोड असू द्या, समृद्धी महामार्ग असू द्या किंवा बुलेट ट्रेन असू द्या, अशा वेगवेगळे मार्ग वेगवेगळे प्रकल्प या राज्यामध्ये सुरू केले आणि एक महाराष्ट्र हा एक विकसित राज्य आहे अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी उभं झालेलं आहे। मला असं वाटतं की यापेक्षाही आणखी काही विषय आहेत महाराष्ट्राच्या दृष्टीनं, ते पुढच्या काळात आमचं डबल इंजिनचं सरकार आल्याच्यानंतर पूर्ण केल्या जातील याचा मला स्वतःला विश्वास आहे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जालन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची भेट घेऊन रक्कम मिळत असल्याबाबत खात्री केली आहे। जालना शहरातील नवीन जालना भागातील पोस्ट ऑफिस कार्यालयात त्यांनी ही भेट घेतली आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे मंगळवारी जालना दौऱ्यावर होते। जालना शहरात त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर महिलांची गर्दी जमलेली असताना तिथे जाऊन या लाभार्थी महिलांची भेट घेतली। त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहे का याबाबत देखील त्यांनी महिलांकडे चौकशी केली। यावेळी शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली। एक चांगला प्रतिसाद महिलांचा आहे। या सगळ्या महिलांना सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने केलं। आज सगळ्या बहिणींना जर विचारलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे। त्यांना अगोदर 4,000 रुपये 3,000 रुपये मिळालेले, आता कोण 5वा कोण 6वा हप्ता जो आहे हा काढायला आले तिथे। म्हणजे काही या म्हणाल्या की घर खर्चासाठी जे आहेत अगोदर पैसे मिळत नव्हते, आता पैसे जे आहेत घर खर्चासाठी आम्ही स्वतः कोणावरती डिपेंडेंट राहावं लागलं। काही लोक आतमध्ये म्हणाले आता आम्हाला एवढे 5-6 हजार रुपये एकत्र मिळत आहेत, काहीतरी उद्योगधंदा आम्ही सुरू करू। काही लोकांनी जे काही म्हणाले की बचत करू पुढच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी। तर मला वाटतं प्रत्येक घटकाला तिथे कुठेही जातीचं राजकारण, पातीचं राजकारण, धर्माचं राजकारण न करता प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचं काम सरकारने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि सगळ्यांना एक वेगळं समाधान आहे, एक आत्मविश्वास आहे की आत्ता पण आम्ही ते काहीतरी करू शकतो, बरोबर ना। आता कोणावरती
डिपेंडन्सी आपली नाही. मुलीला चांगल्या शाळेमध्ये जे आहे पाठवू शकतो, तिची फीज भरू शकतो. तर हे काम हे खूप समाधानकारक काम सरकारने केलं. माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांनी केलेलं आहे. आणि हे काम जे आहे, ही योजना जी आहे ती अशी सतत जी आहे ती अविरत जी आहे ती सुरू आहे. तुमच्या विरोधकांचा दावा आहे की तिजोरीवरती परिणाम होतोय म्हणून त्याला काळजी अरे, लागली जेव्हा तिजोरीची. त्यांची सत्ता होती तेव्हा एक दमडी दिली नाही लोकांना. ते काय म्हणतात तिजोरीवरती परिणाम होतो. जेव्हा सावत्र भावासारखाच बोलणार. ऐकता ना तुम्ही? बरोबर. तर मला वाटतं सरकार कशा प्रकारे चालवायचं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना बरोबर माहिती आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं थांबली का? समृद्धी महामार्ग झाला एवढा मोठा, मुंबईचा कोस्टल रोड झाला, MTHL झाला, पूर्ण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून रस्ते होत आहेत, पांदन रस्ते होत आहेत. डेव्हलपमेंट करत असताना वेलफेअर स्कीम, कल्याणकारी योजना देखील राबवल्या पाहिजे. प्रत्येक घटकाला मजबूत करायचं हे सरकारचं काम आहे. ते मजबूत करण्याचं काम एका बहिणीला हे सरकार करत आहे. म्हणून त्यांच्या पोटामध्ये जे आहे ते दुखतं आणि त्यांना माहिती आहे. जिजाऊ ब्रिगेड जालनाच्या वतीने संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना नारी शक्ती जनजागृती अभियानांतर्गत सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड जालना यांच्या वतीने नारी शक्ती जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामिनी पथक प्रमुख PSI पूजा कदम होत्या. तर यावेळी ASI उमा घोरपडे, पोलीस कर्मचारी प्रियंका पवार, ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन, बालरक्षक राज्य समन्वयक नूतन माघाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सीमा काकडे, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर संघटक जयश्री निकम, शहर सचिव माया पाटील, जिजाऊ ब्रिगेड सदस्य श्रीदेवी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. नवरात्री उत्सवानिमित्त नारी शक्ती जनजागृती अभियान, शाळा, कॉलेज तसेच दुर्गा उत्सव मंडळासाठी जिजाऊ ब्रिगेड प्रबोधनात्मक उपक्रम 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान विविध ठिकाणी घेण्यात येत असून आज शहरातील मराठा सेवा मंगल कार्यालय ते संस्कार प्रबोधिनीचे माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना नारी शक्ती जनजागृती अभियानांतर्गत सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. तर काय आहे हे नारी शक्ती अभियान, की ह्यामध्ये आज आपण बघतो की बदलापूर सारख्या घटना असतील किंवा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर उघडला, न्यूज बघितली किंवा मोबाईल जरी आपण उघडला तरी आपल्याला महिलांवरील अन्याय अत्याचाराच्याच बातम्या जास्त दिसतात. मग असं कुठंतरी वाटतं की हे कुठंतरी संपलं पाहिजे. आणि हे घडून आणणारे दुसऱ्या देशातून येतात का, परग्रहावरून येतात का? नाही, तुमचे आमचे स्वकीय आहेत हे. परंतु बघा, विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये विचार हा महत्त्वाचा असतो. आपल्या मनात जे येईल ते आपल्या वर्तनात दिसत असतं. मग आपल्या मनात चांगल्याच गोष्टी आल्या पाहिजे ना. आणि ह्या आपल्या कशा येतील आणि चांगल्या एकटं आपणच चांगलं असून फायद्याचं नाही आहे. तर सगळा समाज जर त्या विचारांचा असत, चांगल्या विचारांचा असत, तर कुठं तर नैतिकतेचं बीज हे सगळ्यांमध्ये पेरलं जाईल. आणि आज हे नैतिकतेचं बीज तुम्हा आम्हा सर्वांना रुजवण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. नारी शक्ती अभियानामध्ये आपण मुलींना संरक्षणात्मक काय मार्गदर्शन करता येईल किंवा मुलींनी कशा उपाययोजना कराव्यात किंवा काय दक्षता बाळगली पाहिजे याबद्दल व्यासपीठावरील मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतील. आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी जालना शहरातील प्रसिद्ध उद्योजक विनयकुमार कोठारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी जालना शहरातील प्रसिद्ध व्यापारी विनयकुमार कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आज आम आदमी पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. जालना शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याकडून चांगलं काम केले जाईल अशी ग्वाही या निमित्ताने विनयकुमार कोठारी यांनी दिली. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, तनुज बाहेती, फिरोज बागवान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तुमची आम आदमी पार्टीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. हो, भविष्यात काय काम असणार आहे तुमचं? कसं माझं काम सध्या आम आदमी पार्टीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं करायचं आहे. मला पहिल्यापासून आमची 10 वर्षापासून आम आदमी पार्टी महाराष्ट्रात काम करते. पण यावेळेस त्यांनी माझं प्रोफाईल बघून, माझे विकास परिषदचं काम, काँग्रेस पार्टीमध्ये राहिलेलं होतं त्याचे काम बघून मला तिथं निमंत्रण करून मला आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे सचिवपद देण्यात आले. व माझ्याकडून त्यांना असं वाटतं आहे की मी पूर्ण महाराष्ट्रात
आम आदमी पार्टीचे विस्तार करून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात आमचा एक संघटन उभं राहावा हा त्यांची इच्छा आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. बरोबर. तुम्ही महाराष्ट्रातून किती निवडणूक लढवणार आहात? किती आता पार्टीचे वरून जितके आदेश येईल, जसं पार्टी सांगणार तसं आम्ही चालणार. तरी आमची युतीसाठीही बोलणी चालू आहेत. जर युती फिसकली तर मला वाटतं हरियाणासारखा आम्ही पूर्ण महाराष्ट्र लढू शकतो असं मला वाटतं आहे. आत्तापर्यंत आम आदमी पार्टी जालन्यात ज्या ज्या वेळेस होते निवडणुका आली कीच ती समोर दिसायला लागते. एरवी कधी दिसत नाही. आता परत हे निवडणुकीच्या तोंडावर समोर आली का? नाही नाही नाही, तसं नाही आहे. निवडणुकाच्या तोंडाचा काही सवाल नाही. कारण की काय होतं आहे, काही आमचे एक वरून जे आमच्या पार्टीला आमचे पार्टीचे वरिष्ठ नेत्यांवर संकट आलं होते म्हणून आम्ही काही वेळेस गप्प बसलो. पण नेतृत्व आता परत जागा झाला आहे आणि नेतृत्वाचे आदेश परत आले आहे आणि आता आम्ही असं धरलं आहे की या वेळेस नाही पण आता येणाऱ्या पूर्ण 5 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत आम आदमी पार्टी जालन्यात काय म्हणता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात आम्ही काम करू. जालना जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीची किती नोंदणी आहे? आम आदमी पार्टीची सदस्य संख्या जे आपण म्हणतात ते अजून जशी आम्हाला पाहिजे तशी नाही. आम्ही सध्या काही दिवसानं सदस्य नोंदणी करत आहोत. पण मला इतकं माहीत आहे की मी विकास परिषदच्या माध्यमातून जालन्यात काम केलेलं आहे. तर विकास परिषदचे आणि आम आदमी पार्टीचे मत एकसारखे होते आणि त्यावेळेस माझ्याकडं पूर्ण 47 वार्डात मी निवडणुका लढवली होती. आणि आत्ता मला असं वाटतं की पूर्ण जालन्यात जितके बी आमचे नगरसेवक आहेत ते जास्तीत जास्त उभे करण्याची तयारी करणार आहे. तसेच आमदारही किती जालन्यात 5 आमदार आहेत त्याच्यातून आम्ही 3 लोकांना भेटलो आहेत आणि तिन्ही लोक तालुक्यात एकदम आपल्या जागेवर जोरदार काम करत आहे आणि ते सध्या तयारीही करत आहे. फक्त वरिष्ठांचे आदेश आले की आम्ही काम सुरुवात करू. म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये किमान 3 ठिकाणी तरी तुम्ही निवडणूक कमीत कमी 3 ठिकाणी आम्ही निवडणुका लढू. सावरगाव घाट येथील संत भगवान बाबा गडावर दसऱ्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्याला 18 पगड जातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले. सत्संग मुंडे यांच्यासह मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. सावरगाव घाट येथे दरवर्षी संत भगवान बाबा गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्याला 18 पगड जातीतील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या वर्षी देखील दसऱ्यानिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून 18 पगड जातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन ओबीसी नेते सत्संग मुंडे यांनी केले. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक सत्संग मुंडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भाऊसाहेब घुगे, डॉक्टर श्रीमंत मिसाळ, ओमप्रकाश चितळकर, सुहास मुंडे आदींची उपस्थिती होती. या भगवान भक्तिगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या वर्षीच्या मेळाव्याचं महत्त्व हे दरवेळेस इतकंच आहे आणि त्याबरोबरच या मेळाव्याला महाराष्ट्रातून सगळ्या लोकांनी यावं यासाठी काही आवश्यक आम्ही बऱ्याच ठिकाणी पाणी वाटप असेल, नाश्ता असेल, त्याचबरोबर अजून काही करावयाच्या ज्या तयारी आहेत त्या पण आम्ही तयारी करतो आहे. आणि जालना शहरातून भगवान बाबा गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे विचार मानणाऱ्या सर्व लोकांनी भगवानगडावर संपन्न होणाऱ्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली संपन्न होणाऱ्या मेळाव्याला जालना जिल्ह्यातील 18 पगड जातींच्या प्रतिनिधींनी, नागरिकांनी उपस्थित राहावं या प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. यासाठीचे आम्ही काही जनजागृतीसाठी काही हे पोस्टर्स हँडबिल करतो आहे. त्याला मावळे 18 पगड जातीचे भगवान भक्तिगड, त्यानंतर शिवबाचे मावळे 18 पगड मेळावा आमचा भगवान भक्तिगड, त्याचबरोबर शिवबाचे मावळे 18 पगड भगवान भक्तिगड, असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर आम्ही जनजागृतीसाठी करतो आहे. आणि या संदर्भात जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असे आम्ही आपल्याद्वारे जनतेला आवाहन करतो. हरियाणा येथे भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष सत्तेवर असणार आहे. या विजयाबद्दल जालना भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय.
भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा हरियाणा येथील जनतेने बहुमत दिल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आणि सत्ता असेल. या विजयाचा जालना भाजपने जोरदार स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाचे अशोक पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य विमलताई आगलावे, बद्रीनाथ पठाडे यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय सांगाल, काय जल्लोष केला आज अतिशय आनंदाचा दिवस भारतीय जनता पार्टीचे आहे. आज हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे सरकार दणदणीत विजय प्राप्त करून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. भारताच्या इतिहासातील, हरियाणाच्या इतिहासातील हे पहिल्यांदाच असं तिसऱ्यांदा सरकार तिथं स्थापन होत आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला म्हणजे अतिशय उत्साहावर आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आदरणीय बद्रीभाऊ पठाडे, तसेच आमचे सिद्धीभाऊ मुळेसाहेब, जिल्हाध्यक्ष संध्याताई डेटे, विमलताई आगलावे, अरुणाताई जाधव, शिवराजी जाधव, हे सर्व आम्ही, आमचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, तसेच संतोषभाऊ दानवे, आमचे नेते भास्करआबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना शहरामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये फटाके वाजवून आणि पेढे तसेच लाडू वाटून इथं आनंद उत्सव आम्ही साजरा करत आहे. निश्चितच खूप आनंदाचा क्षण भारतीय जनता पार्टीसाठी आहे आणि हा आनंद उत्सव पूर्ण देशभरामध्ये आज साजरा होत आहे. हे निश्चितच येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभासाठी ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण हरियाणा तो ये झाशी आहे, अभी महाराष्ट्र तो अभी बाकी आहे. भारतीय जनता पार्टीचा हरियाणा तो झाकी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संचालक विनयकुमार कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये नवरात्रीचा जल्लोष. नवरात्रीच्या घटस्थापनेचे औचित्य साधून कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अध्यक्ष श्री विनय कुमार कोठारी आणि छाया विनय कुमार बी कोठारी यांच्या कमळाद्वारे दीपपूजन करून करण्यात आले. त्यानंतर 9 दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या 9 माताचे रूप शाळेतील मुलींना देण्यात आले होते. एक माता स्टेजवर येऊन उभा राहिल्यावर सर्व नवदुर्गेची आरती करण्यात आली. आरतीच्या वेळेस कोठारी दाम्पत्याबरोबर शिवकुमार बैजल आणि रेखाताई बैजल, सुशील कुमार पांडे, गुप्ताजी, शाळेच्या मुख्याध्यापिका मार्लिन मनास तसेच प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता देवकुळे यांची उपस्थिती होती. या छोट्या खाणी कार्यक्रमानंतर दांड्याचा जल्लोष सुरू झाला. शाळेचे लॉन्स रंगीबिरंगी वेशभूषाने दांड्या खेळणाऱ्या महिला आणि अनेक पुरुष तसेच लहान मुलांनी फुलून गेला. नियोजन पद्धतीने सदर दांड्याचं आयोजन करण्यात आल्यामुळे प्रत्येकाने दांड्या खेळण्याचा आनंद लुटला. या प्रसंगी शाळेतर्फे उत्कृष्ट जोडी तसेच उत्कृष्ट एकेरी नृत्य आणि उत्कृष्ट वेशभूषा यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन शाळेचे मार्कंडे यांनी केले. तसेच संगीत क्षेत्राची बाजू सुशांत आणि सुबोध यांनी सांभाळली. जयश्री आणि सुजाता यांनी परीक्षकाचे काम पार पाडले. या प्रसंगी शाळेतील सर्व पालक आणि विद्यार्थी वर्ग यांची उपस्थिती होती. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा. तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है.
आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.